नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, सोयाबीनची आवक घटली, दर घसरले, खाद्यतेलासह मागणीही कमी। त्यानंतरची बातमी आहे, संभाजीनगरमध्ये कवडीमोल दराने कापूस विक्री। त्यानंतरची बातमी आहे, मराठवाड्यातील मोसंबीवर संकटाचे ढग। त्यानंतरची बातमी आहे, पश्चिम विदर्भात तुरीचे दर 9,000वर स्थिर, महिन्याभरात 1,500 रुपयाची घसरण। त्यानंतरची बातमी आहे, कांदा निर्यात बंदी, गेल्या 15 दिवसात 50% घसरण, शेतकऱ्यांना फटका। त्यानंतरची बातमी आहे, हळद उत्पादनात भारत जगात पहिला। त्यानंतरची बातमी आहे, यंदा रासायनिक खताचा सरासरीच्या 108% वापर। त्यानंतरची बातमी आहे, खानदेशात तूर मळणी सुरू। त्यानंतरची बातमी आहे, पीक विमा कंपनीला 8 दिवसाचा अल्टिमेटम। त्यानंतरची बातमी आहे, दराअभावी शेतकऱ्यांनी कांद्यावर फिरवला ट्रॅक्टर। त्यानंतरची बातमी आहे, कापूस वेचणी आणखी महागली। तर शेतकरी मित्रांनो, या होत्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद।